काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला $1 बिलियन जे कर्ज दिलं, तो भारत आणि पाकिस्तानमध्ये जे अ, युद्ध युद्ध सदृश्य परिस्थिती तयार झाली होती त्या पार्श्वभूमीवर अतिशय असंवेदनाशील असा हा निर्णय म्हणता येईल. नाणेनिधीचं असं म्हणणं आहे की हे कर्ज आत्ता जे 1 बिलियनचं जे कर्ज आहे ते नवीन कर्ज नाही आहे, तर त्यांनी 2024मध्ये $7 बिलियन एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीच्या अंतर्गत पाकिस्तानला कर्ज दिलं होतं. त्याच्यातलाच हा दुसरा हप्ता आहे आणि आम्ही नवीन कर्ज दिलेलं नाही. मुद्दा असा आहे की जरी कर्ज आधी मंजूर केलेलं असलं तरी ज्या पद्धतीने संदर्भ बदलतात, ज्या पद्धतीने कॉन्टेक्स्ट बदलतो, तिथे ज्याला ॲप्लिकेशन ऑफ माइंड म्हणतात ते नाणेनिधीने दाखवायची गरज होती. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांचा खूप मोठा भाग आहे. युनोमध्ये जसं एक राष्ट्र एक मत अशा पद्धतीने निर्णय घेतले जातात, नाणेनिधीमध्ये तसे घेतले जात नाहीत. राष्ट्रांच्या आर्थिक ताकदीप्रमाणे त्या राष्ट्राच्या मताला वेटेज दिलेलं आहे. आणि अमेरिका आणि युरोप यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक आणि IMF म्हणजे नाणेनिधी आपल्या पुठ्ठ्याखाली ठेवलेले आहेत. आपल्याला असं वाटतं की यांचे निर्णय अतिशय प्रोफेशनली आणि मेरिटवरती होतात, तर अनेक वेळा हे दिसून आलेलं आहे की राजकीय निकषांवरच यांचे निर्णय होत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की गेले अनेक दशकं पाकिस्तानची पाठराखण ज्या पद्धतीने अमेरिका करत आहे त्याचाच कालचा जो नाणेनिधीचा निर्णय आहे त्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. आता मुद्दा असा आहे की हे जे $1 बिलियन जे कर्ज आहे त्यांनी पाकिस्तानची संरक्षण सिद्धता अजून वाढेल आत्ताच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये का नाही. नाणेनिधी असं म्हणतं की आम्ही हे जे कर्ज देतो ते आर्थिक सुधारणांसाठी देतो. उदाहरणार्थ हे $7 बिलियन कर्ज पाकिस्तानातील वीज निर्मिती क्षेत्र, पाणी क्षेत्र यातील आर्थिक सुधारणांसाठी दिलं गेलं असं कागदोपत्री सांगितलं जातं. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे फंजिबिलिटी, म्हणजे एक नोट दुसऱ्या नोटला रिप्लेस करू शकते. उदाहरणार्थ अमेरिकेच्या परकीय चलनाचे साठे अतिशय कमी आहेत, जवळपास $15 ते $16 बिलियन फक्त आहेत त्यांच्याकडे. आणि युद्धासाठी जो संरक्षण सिद्धता, नवीन शस्त्रास्त्र आंतरराष्ट्रीय बाजारातून त्यांना खरेदी करायला लागली असती, त्याच्यासाठी ते परकीय चलनाचे साठे कमी पडले असते. नाणेनिधीने हे $1 बिलियन कर्ज त्यांना दिल्यामुळे त्यांच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये भरच पडलेली आहे. आणि त्यामुळे पाकिस्तान हे कर्ज जरी कागदोपत्री संरक्षण सामुग्री विकत घेण्यासाठी नसलं तरी पाकिस्तानची परकीय चलनाची किंवा डॉलरची लिक्विडिटी वाढल्यामुळे ते त्याच्यासाठीच वापरणार हे उघड आहे. कारण पाकिस्तानच्या संपूर्ण शासकीय आणि राजकीय यंत्रणेवरती लष्करशहांचा पगडा आहे. त्यांच्याच सगळे निर्णय त्यांच्याच हुकमाप्रमाणे चालतात आणि पाकिस्तानची प्राधान्यक्रम हे नेहमीच भारताच्या विरुद्ध अधिकाधिक प्रगत शस्त्रास्त्र गोळा करण्यामध्ये त्यांचं प्राधान्य असतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय असंवेदनाशील आणि आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवाद आणि ज्याला स्टेट स्पॉन्सर टेररिझम म्हणतात तो अतिशय गंभीर प्रश्न आहे. अमेरिका स्वतः त्याच्यातून सफर झालेली आहे, इतर राष्ट्र देखील सफर होत आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाला एक आंतरराष्ट्रीय राजकीय आघाडी उघडूनच आणि परस्परांना सहकार्य करून परस्परांचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल संवेदनाशील राहूनच ह्या प्रश्नाला आळा घालता येऊ शकतो, त्याला तोंड देता येऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचा निर्णय अतिशय असंवेदनाशील
आणि ज्या ज्या राजकीय आणि आर्थिक ताकदी आहेत अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांच्या, त्यांची जर ताकद बघितली तर मी म्हणेन तो अतिशय बेजबाबदार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.